राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मी सध्या खडांबे खुर्द या ठिकाणी आहे व आपल्यासोबत या गावातील ग्रामस्थ आहे. दादा खूप खूप स्वागत आहे सर्वांचं. काय नाव तुमचं आणि तुम्ही शेतीच करता का? हो, शेती करतो. माझं नाव प्रभाकर हरिश्चंद्र. काय मग तुमच्या परिसरामध्ये आता सध्या निवडणूक लागलेली पोटनिवडणूक करडिली आहे, गोविंदांना मोकाटे आहेत, वंचितचे पण उमेदवार आहे, अपक्ष आहे. एकंदरीत काय परिस्थिती, काय वातावरण, काय? अक्षय कर्डिले. अच्छा, साधारण किती मतांनी? 1,00,000 मतांनी. काय म्हणजे आता सध्या महत्त्वाचे मुद्दे काय, निवडणुकीचे जे मुद्दे, आता तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान करायचं ठरवलं आहे? तुम्हाला काय अपेक्षा आहे नेमक्या? काय आत्ता देवेंद्र फडणवीस कर्जमाफी जाहीर केली. अजून काही मुद्दे मग भाजप सरकार नंबर 1च आहे. केंद्रातलं राज्यातलं नंबर 1 आहे. मोदी सरकार नंबर 1च आहे. अच्छा. त्यानंतर तुम्ही नेमकं शेती करता, शेतीमध्ये काय काय पिकं असता? ऊस आहे, कांदे आहे, गहू आहे. मग सध्या कांद्याला मार्केट वगैरे कसं आहे, परवडतं का? परवडतं. अच्छा, काय भाव जाता कांदे? कांदे 1,000 रुपयापर्यंत जातात आता. 1,000 रुपये नाही जातो, एवढं कुठं मार्केट आहे? आहे. किती जातं? आहेत ना 1,000 रुपये जाते. काय भाव आहेत ना 1,000 रुपये. अच्छा, 1,000 रुपयामध्ये किती पैसे होतं मग? काय एकरी 5-6 टेलर नाही का देत कांदे. आणि खर्च किती आहे? खर्च 20,000 रुपये खर्च होतो. उळण निश्चित लागणच 20,000ची. कसं काय 20,000? 10,000 रुपये लागण आहे. कोण म्हणतं 10,000 रुपये लागण? मग 20,000 कसं काय म्हणता? 10,000 रुपये तुमची माशागत, 10,000 रुपये लागण, 10,000 रुपये उळं, 10,000 रुपये खात, आणि अजून काय निन्न खुरपणं 10,000, औषधं वेगळे. 20,000 कसं काय? 30,000ला इथलं एवढं काय पैसे लागत आहे? नाही ना. कसं बोलतं, असं किती खर्च होतो? 10-15,000 होत असं. सध्या पण का लाईट बिल माफ आहे, त्याच्यामुळं भाजप सरकारकडे लोकांचा ओढ आहे. लाडकी बहीण आहे, PM किसान योजना आहे, परत ते आपले देवेंद्र फडणवीसने काही नवीन योजना आली ती शेतकऱ्यांसाठी नाही का, ते 2,000 रुपये कोणती योजना ती एक आहे. बरेच मुद्दे. काँग्रेसच्या काळात सुद्धा कर्जमाफीची घोषणा झाली होती का, 7/12 कोरा करू, कर्जमुक्ती देऊ. भाजपच्या काळात पण कर्जमाफीची म्हणजे घोषणा केली होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, 7/12 कोरा करू, कोरा कोरा कोरा. पण मला नाही वाटत का आत्तापर्यंत काँग्रेसनी पण शेतकऱ्याला कर्जमुक्ती दिली आणि भाजपनी पण कर्जमुक्ती दिली. आता यांनी जी कर्जमाफी घेत आहे, पीक कर्जच बोलताय फक्त का, पीक कर्ज, थकीत पीक कर्ज माफ. सगळ्या सरकारने तेच केलं आहे ना आतापर्यंत. थकीतच कर्ज माफ केलं आहे ना. आता कोणत्या रेग्युलरवाल्यांना 50,000 रेग्युलर जे आहेत ना कर्जमाफीचे जे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये देऊ म्हणलेले. तर हे हे जे सरकार आहे हे सुविधा आणि सुख शांतीच्या हिशोबाने चांगलं आहे, म्हणून आमची ओढ ह्या सरकारकडे आहे. सुख शांती म्हणजे काय? सुख शांती म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचं आहे. लाडकी बहीण योजना आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी आहे, ह्या गोष्टीची PM किसान आहे, ह्या गोष्टी शेतकऱ्याच्या फायद्याच्याच आहेत ना. एक विषय, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे, शेतकऱ्यांच्या समस्येबाबतीत जर विचार केला तर शेतकरी हल्ली मुलीं भेटत नाही का? नेमकं शेतकऱ्यांवर असं काय का, एखादा भंगारचा धंदा करीत असला, एखादा फुगे विकीत असला, एखाद्या शिपायला तरी म्हणजे पुरी भेटतं, पण शेतकरी म्हटल्यानंतर लोकच धजत नाही. किंमत का गेली नेमकी? शेतकऱ्याला किंमत का राहिली नाही? नाही ना, असं कोण म्हणतं शेतकऱ्याला मुली भेटत नाही? अशी किती उदाहरणं तुमच्या गावात सुद्धा असतील तर. नाही असं नाही आहे. मुली देतात, मुली देतात. शेतकऱ्याला कोण म्हणलं मुली देत नाही? तुमचा बागायती भाग असेल त्याच्यामुळे तसं कोरड भागात देतात मुली. नाही आमच्याकडे मुली भेटतात. लग्न भरपूर चालू आहे आमच्याकडे. हो. तुम्ही इथलेच का? काय लग्न, शेतकरी मुलगा जर म्हटला तर शेतकऱ्यांना शक्यतो किंमत कमी आहे बुवा. तुमच्या भागात कदाचित असेल, मुलांना लग्नाला अडचण येत नसेल, पण 40-40 वर्ष मुलं क्रॉस झाले, पण सत्तेत काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, शरद जोशी नेहमी म्हणायचे का सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण. सत्ता आत्तापर्यंत लई गेलेलं आल्या, पण शेतकऱ्याला कधीच कोणत्याच पक्षाने न्याय नाही दिला आजपर्यंत. आणि त्याच्यामुळंच आज शेतकऱ्याच्या मुलांना मुली भेटत नाही, कारण की कायमच तुमच्या सगळ्या पिकांचे भाव म्हणजे सगळ्या वस्तूंचे भाव वाढत या. पेट्रोल झालं आता 35चं झालं, 100वर गेलं, किंवा खादीची गुणी 500ची 2,000 झाली, पण पिकाचे भाव हाय 500-600च कांदा विकतोय. याला सरकारचं काही धोरण नाही का? सरकार एका रात्रीत कांद्याचं मार्केट पाडण्यासाठी वाटेल ते कुठाने करतं. तिकडे गोयल म्हणतात 150 कोटी जनता आम्हाला, त्यांचा विचार करावा लागतो. असं वाटत नाही का सरकारचं धोरण चुकतोय? काँग्रेसच्या काळातसुद्धा शरद पवारांना कांदा मारला होता ना, पण असं आहे आता
त्यांना पण सगळ्यांची जाणीव धरावं लागते, शासनाला पण सगळंच बघावं लागतं. मग ते सगळ्याच्या दृष्टीनेच निर्णय होतो ना तो. असं आहे, आपण तरी काय करणार आता? मी सरकारच्या तिजोरीतून द्यायला पाहिजे ना. शेतकऱ्यांना का बरं मारणी घालायला पाहिजे? शेतकऱ्यांना तुम्ही रेशन कसं विकता तसा कांदा विका रेशनमध्ये ना, असा विषय आहे. आता ते काय मी कांदा करीत नाही त्याच्यामुळे मला काय एवढं. तुमचं काय पीक असतं? माझ्याकडे ऊसच आहे, माझ्याकडे शेती थोडीच आहे, त्याच्यामुळे मी काय कांद्या मागं नाही आहे. जनावर तुमच्या परिसरामधले असे काय महत्त्वाचे मुद्दे आहे का ते प्रश्न म्हणजे समस्या का त्या सुटल्या पाहिजे आमदार झाल्यानंतर किंवा जो पण आमदार होईल व आता आमच्याकडे तशा काही अडचणी नाहीत आतापर्यंत. त्यांनी अडचणी पण येऊन नाही दिलेल्या. शेतकऱ्याला डीपी लागली तर डीपी पण दिली. बरेचसे कामं त्यांनी रस्त्याची झालेली आहेत. त्याच्यामुळे आत्तापर्यंत काही कामाची अडचण आलेली नाही. आणि जे मागन ते काम भेटतंय, जे काम आपण घेऊन जातो ते काम मार्गी लावतात ते. दादा काय आता इथं तुमचे जे मुद्दे प्रमुख मुद्दे काय आहेत तुमच्या परिसरामध्ये? अशा काय महत्त्वाच्या समस्या आहे की समजा जे पण आमदार होतील, समजा गोविंद अण्णा मोकाटे असतील किंवा तुमचे अक्षय दादा कर्डिले असतील किंवा अजून समजा कोणी आमदार आलं तर तुम्हाला अपेक्षा नेमक्या काय? आमचं कसं आहे, ज्या टायमाला आमचे साहेब, आमचे दैवत कर्डिले साहेब ज्या टायमाला आमदार होते त्या टायमाला त्यांनी आम्हाला कोणत्याच गोष्टीचं काही कमी पडून नाही दिलं. आणि त्याच्यामुळे तीच अपेक्षा आमची अक्षयदादांकडे. आणि अक्षयदादा बी आम्हाला काही कमी पडून नाही देणार. सगळ्या सुखसुविधा गोष्टी अक्षयदादा आम्हाला सगळ्यांना देतील. आमची एकच इच्छा आहे की बाबा अक्षयदादा आमदार व्हावत म्हणून. दादा आपलं काय नाव? हरिचंद्र. काय वाटतं एकंदरीत तुमच्या इथं पोटनिवडणूक लागलेली आहे, नेमकं पारडं जड कोणाचं आहे? करडिले. अच्छा. आणि महत्त्वाच्या समस्या काय तुमच्या परिसरात? सगळ्या साहेबांचा अनुभव आहे त्यांना. आणि तुम्ही काय करता? शेतीच का? शेतीची अच्छा. काय हे म्हणता शेती परवडते किंवा शेतीला खर्च चांगला कांद्याला भाव आहे? ते व्यवस्थित केली तर परवडते ना, असं नाही थोडं आहे. व्यवस्थित म्हणजे कशी? जे खत पाणी वेळेवर दिलं तर परवडते ना, असं थोडंच आहे. पण जर पाणी नसलं समजा? मजुरीच अवघड आहे. मजुरी भेटत नाही, बाकी दुसरं काही नाही. पण मला एक सांगा, खादीचे भाव वाढतात, पेट्रोलचे भाव वाढतात, शेतीच्या पिकाचे भाव वाढत नाही. तुम्ही कोणत्या पिकाला भाव आहे सध्या मला सांगा? भाव जरी नसले तर सगळे एकच पीक घ्यायला लागले म्हणत सगळे. नाही का भाजपच्या सरकारला म्हणून? काँग्रेसच्या काळात तर हाल होते ना, आता यांच्या काळात हाल. कोणतंच सरकार असं शेतकऱ्याला नाही देत. एकच पीक घ्यायला लागले सगळे शेतकरी, तर मग ते भाव कुठंच काय येणार, असं होतं ना. उत्पादन जास्त झाले तर खरंच आहे. ही पोटनिवडणूक आहे, वरती भाजपचं सरकार आहे. आता दुसरा आमदार होऊन काही फायदा होणार नाही, काहीच होणार नाही ना. मी त्याबद्दल तो विषय नाही चालला, पण चर्चा झाली पाहिजे ना. सरकारला कळलं पाहिजे ना आपलं दुखणं नेमकं काय. दुखणं आहे बरोबर आहे, पण आता विरोधी आमदार येऊन फायदा काय व्हायचा? हे मग समजा 2 लाख मतांनी अक्षय दादा कर्डिले येतील समजा, तो विषय नाही चालला. पण सरकारला मीडियाचा आवाज कळत नाही, आंदोलनं कळत नाही, शेतकऱ्याला न्यायच भेटत नाही. हा विषय चालला. सगळं बरोबर आहे. तुमच्या आता पण दृष्टीने समजा भाजपचे आमदार झाले पाहिजे. नाही, आता मला ते नाही म्हणायचं. आता ही पोटनिवडणूक आहे, आता 3.5 वर्षासाठी इलेक्शन आहे फक्त. आता याच्यात अक्षरशः आमदार होणार आहे काही झालं तरी बी. आता बाकीचं वर केंद्रात राज्यात दोन्ही भाजप सरकार विरोध आमदार येऊन काही फायदाच नाही ना. आता निधी पुन्हा रिवर्स होणार आपला अख्खा तालुका आमचा, तर भाजपच होणार. दुसरा एक महत्त्वाचा विषय, तुमचं वांबोरी चारीचं मुख्यमंत्र्याच्या तोंडून सुद्धा नाव मी भाषणात सभेत ऐकलं. वांबोरी चारीचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी पण बोलून दाखवला. वांबोरी चारीचं असं हा, तर वांबोरीच ऐका ना, तर मागच्या काळात कर्डिले साहेब किती वर्ष आमदार होते आणि कोणत्या पक्षात होते? भाजपमध्येच होती. मग वांबोरी चारीला न्याय का भेटला नाही? हा एक विषय महत्त्वाचा आहे. भेटला नाही आत्ताच का? आता देव नदीला आमच्या आज पण चालू होतं. आता कालच्या 31 तारखेपर्यंत ही नदी आता वाहते होती वांबोरी चारीने. आत्ता ह्या 31 पर्यंत कालच्या आत्ता फळाला उघडा पडला चालू म्हणून पाणी बंद झालं. नाही तिथं कोणाला बी विचार, आत्ता नदीला पाणी वाहत होतं वांबोरी चारीचं. आता वांबोरी चारीला अडचणी काय म्हणजे समजा? अडचणी काहीच नाही. 14ला फळाला उघडा पडतो, धरण 26 TMC आहे, 14ला फळाला लंके त्याला कोण खाते? खासदार झाला तरी इकडे ढुकून नाही पाहिलं त्यांनी, त्याला कोण खाते? ऐका दुसरा एक विषय, काँग्रेसच्या काळात खूप भ्रष्टाचार झाला होता, घराणेशाही वाढली होती, त्यामुळं भाजपाला एक चांगल्या दृष्टीने लोकांनी चान्स दिला. पण तसा जर विचार केला तर भ्रष्टाचार जर विचार केला तर रस्त्यांचे एकदम निकृष्ट कामं होता. पहिल्यासारखं डांबर वापरले जात नाही, एका वर्षात रस्ते खराब होता. आता टक्केवारी तर ग्रामपंचायतच्या 4 टाक्यापासून तर ग्रामसेवकापासून टक्केवारी सर्रास आहे. मोठ्या पार अगदी अधिवेशनातसुद्धा टक्केवारीवरून विषय निघता. मग भ्रष्टाचार खतम करेंगे म्हणून सत्तेत आले, पारदर्शी मानता. मग भ्रष्टाचार
का बरं अंकुश ठेवत नाही? अहो भ्रष्टाचार हे सगळेच करतात, कोणता नाही आता भ्रष्टाचारी नाही. आता अजित दादा गेले बी बिचारी, त्यांचा विषय नाही. 70 कोटीचा घोटाळा तिने केलताच ना. मग भ्रष्टाचार करू दे, पण कामं तर करतात ना. कामं करतात का नाही ती? नाही, तुम्ही खा 100% खा, खायला माझा विरोध नाही. पण अहो लोकांचे मनके राहत नाही, इतके खड्डे, इतक्यात रस्ते खराब होते आणि तुम्ही नीचे खडी क्रशरचे धंदे त्यांनाच पोसायचे कामं होत आहे ना हो. करतात ना, आता कामं करतात ना ती. कधी आता 2014 आता आपल्याकडे सत्ता भाजपची जवळपास मी तर म्हणतो 10 ते 15 वर्षापासून सत्ता आहे. पण मग कामामध्ये आता रस्त्यांची क्वालिटी चांगली होत नाही. चांगली काही झाली नाही रस्त्याची काही काही आता हा रस्ता आहे चांगला समजा, काही काही रस्ते चांगले तुमच्या परिसरात तरी थोडे ठीक आहे का, काही काही परिसरात तर काहीच नाही एकदम म्हणजे. हो, कपडे नवे घातलेले किती दिवस टिकातील, ते कधीतरी फाटणारच ना. पण मग क्वालिटी आता हे रोड आहेत यांचे, काहींचं 10 टनी लोड, काहींचे 25 टन, काहींचं 30 टन. हे लोडने खराब होणारच ना रस्ते. आहे का नाही? शेवटी क्वालिटी पण महत्वाची असते ना. क्वालिटी आहे, पण मग आता त्यांना बी भ्रष्टाचार तुम्ही म्हणता तसं आहेच आहे ना त्याच्यात. आता तुम्ही म्हणता की गोवा झालं, मुंबई झालं, तिथं तर किती समुद्र राहतो डायरेक्ट, म्हणजे खंदीत पार माती राहते, तरी तिथं रस्त्यांची क्वालिटी राहते. इथं तर तसं नाही ना. नाही तसं नाही, पण आता त्यांना बी वर पैसे द्यावाच लागायचे ना. काय त्यांची टक्केवारी ठरलेली आहे ती द्यावाच लागायची ना. त्यानंतर काका फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री आले सगळे म्हणता खूप अभ्यासू नेतृत्व आहे, एकदम हुशार व्यक्तिमत्व आहे असं म्हणता. आणि एक लोकांना सुद्धा अपेक्षा आहे का काहीतरी परिवर्तन करतील ते सुद्धा खूप काही पारदर्शीच्या गप्पा मारता. तर मकोकासारखा कायदा लावला, गुटखाबंदी कायदा लागू झाला, मकोका कायदा लागू केला, परंतु प्रत्येक पानटपरीत गुटखा भेटतो आणि हप्तेसुद्धा सर्रास चालू आहे. याच्यावर कारवाई काय होत नाही? कारवाई केली तिने, पण आता हे लोक चोरून पुन्हा चोरून झालं, नाही तर मध्ये बंद झालं ते सगळं. हे परत चोरून चालू झालं ना. नाही पण कायदा त्यांच्या हातात. त्याच्यावर बंधन आलंच आहे ना. त्याशी रास रोज कुठं किती चोरून लपूनच कितीत ना. मग आता तिने तरी काय करावं, नाही इकवून तिने काय करावं, कुठं कामाला जायचं उन्हात. मग काय असं तर काम करायचं का? लोकांना मारायचं ना, मग आपण जगायचं असं करायचं? हो, तुम्ही नाही तुमच्या लक्षात की वाईन शॉपची परवानगी कोण दिली? शासनाने दिली की नाही? ते ठीक आहे, जाऊ द्या. पण देशी दारूचे ज्यांचं लायसन नाही तिथं पण विकली जाते, एकदम कुठं पण भेटते. विकितच ना, इंग्लिश पण कुठं पण भेटते. कुठं पण भेटते. काय अडचण. याच्यावर पण लगाम पाहिजे ना. व्यसनहीनता वाढते आपली लोक दुधासारखी दारू पिताय. हो, चाललंय हळूहळू एक. भैया लोक बघा, भैया लोकांचं प्रमाण दारूचं कमी ना, आपले लोक बघा किती दारू पितात. भैया लोक मस्त पेतात भाऊ. काय नाही ते कमवायला येतात बघा, त्यांचं आणि आपल्या लोकांना दिले फरक आहे. हा आहे, फरक आहे, पण इतकं काय लय ती नाही. सगळेच प्यायला लागले सरच. ज्यांचे वोटरून मिसरून नाही ते दारू प्यायचे आता पोरं. ॲक्सिडेंट होता त्याच्यामुळे. हा, वेगळं वळण लागत चाललं ना. एकंदरीत लढत कशी राहील असं तुम्हाला वाटतं? चुरस राहील का? अक्षय कळडेल तर काही मतं नाही येतोय. कमीत कमी कडेलेंची खूप फॅन आहे, असं काय खासियत आहे? कडेलेन मागं खूप लोक आहेत. त्याची कामच आहे कळडेल साहेबाची. हा, अशी काय काय काम आहे? लहान पोरग जाऊ द्या ना, काही असलं तर काम करायची ती. हे शासकीय लिफ्ट आता गेले साहेब, नाही तर त्यांच्या जीवर चालू होतं आत्तापर्यंत शासकीय लिफ्ट कळडेल साहेबांच्या जीवर. हां, कधी कळडेल साहेबाकडे गेलं, कधी ते नाही म्हणलेच नाही, लगेच फोन आणि लगेच चालू. अशा अनेक कामं आहेत त्यांची. हां, काल फडणवीस साहेबांची सभा झाली राऊरीमध्ये. काय तुम्हाला काय वाटतं? कशी म्हणजे काय आश्वासन दिले? तर तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांनी? MIDC करणार इथं विद्यापीठमध्ये. आता ते डॅमच्या धरणातला गाळ काढायचा, तिथं 200-300 म्हणजे 2-3 टीएमसी पाणी वाढन, म्हणजे अशी कामं आहेच आहे ना. किती TMCचं धरण आहे ते 26 टीएमसीचं आहे. मुळा प्रवारा म्हणजे आपलं मुळा धरण जे झालं ते साधारण कोणाच्या काळात झालेलं आहे? आता ते काय मला बाबूराव दादा झालंय, पण त्यांच्या आधी असायला पाहिजे. म्हणजे कुदळीच त्यांनी मारलेली का? हा, कुदळ तिने मारले. तुम्ही मला आठवतं का? मला नाही आठवत एवढं. हा ना. काही म्हणता इंग्रजांच्या काळात झालेले ना? नाही, इंग्रजाच्या काळात नाही. बाबूराव दादाने साखर कारखाना केला, राहुरी सहकारी तो कारखाना, सूतगिरणी केली, विद्यापीठ बाबूराव दादानी जाणलं. हुशार व्यक्तिमत्व होतं. हुशार व्यक्तिमत्व होतं.
पण ती यांना नाही जमलं ती. आज कारखाना त्यांच्याच ताब्यात आहे. मी तर ऐकलं बंद पडला. बंदच आहे पण ताब्यात त्यांच्या ताब्यात काय करते त्याला बंद पडल्यानंतर? मग आता हे आलेत दादा इकडं, आता करतील चालू काहीतरी होईन हालचाल. माघार का बरं घेतली त्यांनी? मग आता हे कारखाने हे कामं रखडले ना, सत्तावर कोणाची? भाजपची. हे काँग्रेसमध्ये राहून कस काय काय करणार सांगा ना. चल, त्यांना किती देते कधी. धन्यवाद तुमचा. हा धन्यवाद. आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेसला लोक वैतागले होते का लई झालं घराणेशाही भ्रष्टाचार, म्हणून भाजप सत्तेत आलं आणि भाजपकडून खूप काहीतरी वाटत होतं, काहीतरी परिवर्तन होईल. परंतु भ्रष्टाचाराच्या बाबतीत जर विचार केला तर रस्त्यामध्ये सर्रास टक्केवारी, खडी व्यवस्थित वापरत नाही, डांबर व्यवस्थित वापरत नाही, रस्ता निकृष्ट दर्जाचा एका वर्षात खराब होतो. नाही, भाजपचे कामं चांगले आहे. भाजपने रेशनवर धान्य, मी रेशनचं नाही म्हणत, मी रस्त्यांचं म्हणतोय. रस्त्याचं आता काय कंत्राटदाराचा अधिकाऱ्यांचे लक्ष दुर्लक्ष आहे. अधिकाऱ्यांनी उभं राहून काम केलं तर चांगलेच कामं करू होते ना. अधिकारी पाहिजे पुढं. तुमच्याकडे कायदा आहे, तुमच्याकडे यंत्रणा आहे. आता गुटखा बंदीचा कायदा किती मला वाटतं 2012-13 पासून लागू केला आहे. आता मकोका कायदा लागू केला गुटखा बंदीचा, जो गुटखा विकेल त्याच्यावर. परंतु सर्रास हप्ता चालू आहे, प्रत्येक पानटपरीवर गुटखा भेटतो. फडणवीस साहेब एवढे म्हणजे सगळ्यांना वाटतं एक अभ्यासू नेतृत्व आहे, पारदर्शी आहे, असं आहे तसं आहे, ते पण गप्पा मारता. मग ते का बरं गुन्हे दाखल करत नाही, कारवाई का होत नाही? कोणातरी दबाव असल्यामुळे कारवाई करीत नसणार ना. नाही म्हणून कारवाई होत नाही. पुढे अहो, भ्रष्टाचार संपल्याशिवाय हे सगळे काम व्यवस्थित मार्गी लागणारच नाही. सर्वप्रथम पहिल्यापासून भ्रष्टाचार आहे, मंत्रालयापासून तर पार गल्लीबोळापर्यंत भ्रष्टाचार आहे. जेव्हा भ्रष्टाचार पूर्णपणे नायनाट होईल का, तेव्हा हे रस्त्याचे कामं चांगल्यापैकी होते. दूध भेसळ होते. आज आपल्या महाराष्ट्राला किती दुधाची गरज आहे? आपल्याकडे उत्पादन किती होतं दुधाचं? दूध भेसळ जर बंद झाली तर 100 रुपये लिटरपेक्षा जास्त दुधाला भाव मिळाला. पाण्याची बाटली 20 रुपये. पाण्याची बाटली 20 रुपये. इंदुरीकर महाराज म्हणते तसं आहे, पाण्याची बाटली 20 रुपयाला विकते राव आज. बरं, कुठलं पाणी फिल्टर करते, कोण काय करतं, कुठलं पाणी त्याला काही आहे का? त्याचं कोणी केलं का? आत्तापर्यंत परीक्षण केलं का कुठल्या पाण्याचं? प्रत्येक डेअरीवाला दूध घेताना त्याला डिग्री फॅट लावून घेतो, तेव्हा भाव निश्चित करतो. तुम्ही पाणी घ्या, त्याचं कोणी केलं का परीक्षण? घेताय का नाही? डोळे झाकून घेताय का नाही? बरं, तुम्ही काय बोलले आता? एक मिनटं, गुटखा विकतो, प्रत्येक ठिकाणी विकतो, बरोबर आहे, मान्य आहे. गुटखा प्रत्येक दुकानावर विकतो, पण हे कोण खत पाणी घालतं? हप्ते चालतात डायरेक्ट इथून पार सगळी पार वरपर्यंत हप्ते चालतात. हे हप्ते जर बंद झाले तर यांची विकायची ताकद होणार नाही ना. आपलंच प्रशासन जबाबदार आहे ना या गोष्टीला. दुसरं कोण आहे? खाणारे आपणच आहे, घेणारे आपणच आहे, विकणारे आपणच आहे. पण याच्यातून जे महसूल मिळतो ना शासनाकडे जातो किंवा भ्रष्टाचारित मार्गाने जातो तो. पण हे अधिकारी लोकच याच्यात पैसे कमवून मोकळे होतात. खाणारे मरतात आणि विकणारे मरतात. त्याच्यात दुसरं काय? आणि सरकारीचं काम जे आहे नुसतं रस्ते नाही, कोणतंच काम क्वालिटी होत नाही. आता ग्रामपंचायतमध्ये बघा, कोणत्याच कामाला क्वालिटी नाही. मेन म्हणजे आपली पण जबाबदारी, एखादं काम असते तर इस्टिमेट आपण मागितलं पाहिजे. नागरिकांची सुद्धा जबाबदारी, संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली पाहिजे. कारवाई कागद आपण केलं पाहिजे ना काहीतरी. अहो, ज्याला अधिकार आहे तोच काही भाग घेत नाही. सर्वसामान्य माणूस बोलून काय होणार या प्रश्नावर? मेन ज्याला अधिकार आहे बोलायचा ते पैसे घेऊन शांत बसतात. सर्वसामान्य माणूस बोलून काय होणार? जरांगे साहेबांनी एवढा मोठा उठाव केला, आज काय परिस्थिती आहे जरांगे साहेबाची? एवढं पब्लिक गोळा केलं, काय झालं त्याचं? असं माझ्या तुझ्यासारख्याने असे 1-2 लोकांनी चर्चा करून काय फायदा नाही त्याचा. का होईन तुम्हाला वाटतं काही होईन? 4-2 लोकांनी हे तुम्ही बोलले रस्ता निकृष्ट प्रकार. मला ह्या गोष्टीचा थोडं वाईट वाटतं की देवेंद्र फडणवीस जे आहे ती खूप मोठमोठ्या गप्पा करता, भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलता, आमचं पारदर्शी सरकार आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. सर्रास म्हणजे हा जनतेचा पैसा आहे ना. जे सरकारी काम मला सांगा कोणतं काम एखादं चांगल्या क्वालिटीचं होतं? आता इतक्या वरच्या लेवलला बोलायचा आपल्याला काय अधिकार नाही. नागरिक ऐका ना, नागरिक जरी असलो तरी आपल्यावरचे लय लेवलचे अधिकारी लोक आहेत, हे त्यांचं काम आहे. हे आपल्यासारखेच काम नाही. हे रस्ते तुम्ही बोलले रस्ते निकृष्ट होते. आता हे रस्त्यासाठी किती लोक नेमलेले आहेत त्यांनी? अधिकारी किती आहेत? हे अधिकाऱ्यांचं काम आहे. अधिकारी पगार किती त्यांना, वरून टक्केवारी किती भेटते त्यांना? हे इथं शांत बसते. आपण तुम्ही आम्ही आरडून काय होणार? मुख्यमंत्री तरी काय मुख्यमंत्री 2 मिनिटं या ना, 2 मिनिटं पुढे. तुमचं काय नाव? माझं नाव बाबासाहेब चोथे.
काय करता तुम्ही? काय रेशन दुकान चालवतो, हां रेशनचे दुकान चालवतो. अच्छा. शेती वगैरे शेती आहे ना, काय काय पीक आहे? कांदे आहेत, मका आहे. कोणत्या पिकात परवडतं? पिकात सध्याला कोणत्याच परवडत नाही. युरिया तुमच्या गावात तर काही लोक म्हणतात नाही नाही ठीक आहे म्हणतात चांगलं आहे. लोकांना काय कळत आहे, युरिया जर घ्यायला गेलो ना ते म्हणते आज एक गो त्याच्यावर दुसरी पुडी घे. त्या पुडीचे 200-250 रुपयाचे आधा. युरियाची किंमत किती आहे? 250 रुपये. ती 500 रुपये 10 रुपये द्यायला लागत आहेत युरियाला. वरून बी ते एक पुडा घ्या म्हणतात. बरं, जे छोटे शेतकरी आहे, माझं 2 मिनटं ऐकून घ्या. जो छोटे शेतकरी आहे त्यांना दुसरा गुणी घ्यायची काही गरज नसते. त्यांना एक युरियाची गुणी मिळेल ते तर बाद झाली. मोठ्या शेतकऱ्यांना ठीक आहे, त्यांना चालेल, पण ते दुसरी गुणी घेऊन करते काय ते. तेव्हा युरियाचं सुद्धा हे कृषी अधिकारी हे लोक यांनी लक्ष दिलं पाहिजे. युरिया मिळत नाही लोकांना काही आम्हाला, शिल्लक नाही, अमुक नाही. कर्जमाफीबद्दल काय वाटतं? विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री बोलले होते की शेतकरी 7-12 कोरा. लोक प्रामाणिकपणे कर्ज त्यांनी भरलं, त्यांचं काही नाही. आणि जे भरीत नाही त्यांचं माफ. जे प्रामाणिक भरतात इमानदारी दर वर्षाला. कांद्याला जवळपास वर्षापासून भाव नाही आहे. अगदी मातीमोल किमतीत कांदा विकला जातोय. जसं सरकारचं मार्केट वाढल्यानंतर सरकार कसं पुरी यंत्रणा हलवितं आणि एका रात्रीत मार्केटचा बट्ट्याबोळ करून टाकतं. मग आता ती तत्परता का दाखवत नाही? कांद्याला अजिबातच भाव नाही सध्याला, परवडतच नाही कांदे. आता लोक म्हणतात का आता युद्धामुळे, पण युद्धाच्या नाही, वर्षापासून भावच नाही. वर्षापासून नाही, युद्ध आता चालू झालं तर वर्षापासून कांद्याला भाव नाही. निमित्त लागत काहीतरी. आता सांगा युद्ध, कांद्याला अजिबात भाव नाही. आत्ता मार्चमध्ये घरपट्टी ग्रामपंचायत वसूल केली. हां, त्याच्यात 10 वर्ष थकबाकी असणारे लोक होते, त्यांना 50% सवलत मिळेल. प्रामाणिक आणि आम्ही रेग्युलर ग्राहक जे आहे ते वंचित राहिलो. पण ठीक आहे ना, आम्ही कधी घरपट्टी पाणीपट्टी प्रत्येक महिन्याला भरतो. आणि ज्यांनी थकबाकी काहीतरी सवलत द्यायला होती त्यांनी. रोग भरण्याला बरोबर काही सवलत नाही, काही नाही. मी असं सरकार काय तुम्ही मांडणी केली काय पाहिजे. केलं? या ना दादा, या 2 मिनिटं. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये गाडी जरा दे. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये फडणवीसांनी आश्वासन दिले का शेतकऱ्याचा 7-12 कोरा. त्यांनी फक्त पीक कर्जच घेतलं, आता बाकीचे कर्ज घेतलीच नाही. परत सालाच्या मर्यादा पण देतात. त्यांना काय आहे, त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा आहे, त्यांचा फायदा पाहतात ते, बाकी दुसरं काही नाही. शेतकरी कोण मरत आहे कोण जगत आहे याच्याशी त्यांना काही घेणं नाही. सगळे असे काही मेले ते बी गेले ते बी हे सगळे आपण जाणार आहेत. त्यांनी कालच्या भाषणामध्ये उल्लेख केला की वांबुरी चारीचं मी कायमच ऐकतो. वांबुरी चारी कोणत्या परिसरात? वांबुरी गेली पाहिजे. काही लोकांना वांबुरी चारीचा अजिबात फायदाच नाही. अच्छा. वांबुरी चारी ही डोंगराच्या कडेने गेली पाहिजे आणि जिथं नदीचं किंवा वड्याचं उगम आहे त्या ठिकाणी वाल सोडले पाहिजे, म्हणजे सगळ्याला पाणी ते मिळालं. काय वांबुरी चारीचं काय किती वर्षापासून हा प्रश्न आहे नेमका? 5 वर्ष चांगलं पाणी मिळालं मागं. म्हणजे ते हाफ सीझनला चालू, सीझनला उन्हाळ्याला चालू. आमचा तर 1.5 महिना 1 महिन्यात बंद झाली. पाणी कसं आहे तुम्हाला शेतीला? शेतीला पाणी आहे, ऊस आहे, कांदा आहे, म्हणजे तिथं आपलं केटीवेर आहे, त्याच्यामुळं आहे त्या वांबुरी सारी त्याचं तसं नाही. पण बाकीचे लोक तसेच राहिले तरी त्यांना प्यायला पाणी नसतं राहिलं. त्यांना प्यायला पाणी नसतं राहिलं, पण ते वांबुरीचं नाव लई काहींना मिळतं काहींना नाही मिळत, तरी ते सगळ्याला मिळतं. याच्या एरीत गेलं तरी ते त्याला मिळतं. दादा 2 मिनिटं तुम्ही पण या. मुळाप्रवार जर फार कसं झाली काय आहे, भाजपा 2014 साली सत्तेत आलं. काँग्रेसचा अति भ्रष्टाचार झाला होता, घराणेशाही वाढली ती. ते बोलले होते का भ्रष्टाचार खतम करू, पण सर्रास आता कामांमध्ये टक्केवारी असते, कामामध्ये निकृष्टपणा असतात, सरकारी काम कोणतं चांगलं होत नाही. तहसीलमध्ये गेलं तर पैशाशिवाय काम होत नाही. असं नाही, काही ठिकाणी होतं सर काम. कुठं होतं? कशाच नर्वात म्हणतो तुम्ही? तहसीलमध्ये पैसे घेतल्या जात्या, कामामध्ये इकडचं तिकडं होतं. त्यानंतर रस्ते असतील किंवा सरकारी कामामध्ये टक्केवारी चालते, निकृष्ट दर्जाचे कामं होतात. आता हे काय सर, हे पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे. आता असं नाही काही भाजपच्या काळात, हे काँग्रेसच्या काळापासून चालत आलेलं आहे. नाही, पण त्यांनी आपल्याला खूप अशा काय म्हणते हे दाखवलं होतं स्वप्न.
तर मग कमीत कमी या बेसिक गोष्टी आहे तुम्ही खा, पण क्वालिटी तरी चांगली करा ना रस्त्यांची. ज्यांची ज्या 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 कामात निकृष्टपणा त्या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे अधिकारी. आता सर्व काही हे सगळं मॅनेजिंग असतं. आपण सर्वसामान्य बोलून आपण तोंडावर येतो. आपण काय बोलणार निवडणुकीच्या निमित्ताने आपण बोलतोय ना. हा पण तरी एक सर्वसामान्य नागरिकाचा आवाज दाबला जातो. कॉन्ट्रॅक्टर पाहुणेच असते ते. कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या मिली बघत असते. मिली बघत असते ते. आणि त्यांची टक्केवारी 60-40. त्याच्यामुळे सगळं असं चालू आहे. आता तर 20% ऐकतोय काही ठिकाणी डायरेक्ट 20-22. आता तो आपल्या पंतप्रधानचे 2,000 रुपये येतात PM किसान आणि राज्याचे 2,000 असे 4,000 शेतकऱ्यांना 3-3 महिन्याला पडत आहेत. त्याच्यामुळे शेतकरी बी खुशच आहे ना. पहिलं काँग्रेसच्या काळात काय शेतकऱ्यांना काय भेटत होतं? धतुरा. गोरगरिबांकडं काही येत नव्हतं पहिलं. आता हे भाजपचं सरकार आलं तर तळागाळातलं तरी जातं आता काही ना काही. नाही मी म्हणत नाही का सरकार 0% काम करतं. सरकार काम करतं नाही करत असं नाही, पण भ्रष्टाचार झालं असे काही मुद्द्यांवर आपण बोलतो. भ्रष्टाचार किंवा निकृष्ट काम, नाही आता व्यसनधीनता. मुख्यमंत्री तरी कुठं लक्ष देणार आहे? नाही ना, कायदा आणि शेवटी हातात. कायदा आहे ते म्हणतात पारदर्शीपणा तिने दाखवायला पाहिजे. बिचाऱ्यांनी तिथे मुंबईत राहायचं आणि इकडे लोकांना आदेश द्यायचे, पण त्या आदेशच्या अधिकाऱ्यांनी ते पालन करायला पाहिजे. खरं आहे का नाही? चला ठीक आहे, तुम्ही वेळ दिला. तुम्ही जरा 2 शब्द तुम्ही या. 2 शब्द आम्ही आता. हे शेतकरी काय नाव तुमचं? राजू ठाणगे. काय करता? काय मोटर गॅरेज आपली हे गॅरेज आहे, पण जोडधंदा काय? जोडधंदा शेती. काय काय वावरात? वावरत आहे कांदे ऊस. कांदे ऊस. परत रिपीट. काय नाव तुमचं? राजू ठाणगे. आणि काय करता? माझी गॅरेज आहे. आणि शेती? शेती. काय काय पीक आहे शेतामध्ये? शेतामध्ये आहे ऊस आहे, कांदा आहे. मग काय पिकामध्ये परवडतं का तुम्हाला? काय परवडतच नाही. त्यापेक्षा हे बरं असं. हो हे बरं आहे. रोख पैसे. हा, हात लावले का पैसे डॉक्टरसारखं. आहे की धंद्याशिवाय तुमच्याकडे जी आता लढत आहे, आता समजा कर्डिले मोकाटे, कशी लढत राहील? लढत काय आता करडले तिथं काय वन मॅन शो तिथं. कर्डिलेंना खूप सपोर्ट भेटतोय. काय कारण नेमकं एवढा सपोर्ट कशामुळे भेटतोय? कामं केलेले आहेत होती शब्दावर कामं होते नुसते सांगायचे आणि काम करायचे. त्याच्यामुळं काय तनपुरेंनी माघार घेतल्यामुळे काय फरक होईल ना, फरक पडेल ना माघार घेतले. काल शब्द तुमच्या परिसरातले काय महत्त्वाचे मुद्दे, कोणते कोणते असे कामं आहे का ती झाली पाहिजे? आमचे कामं जवळ सगळेच झाले तिथं. आम्हाला काय पाहायचा विषय अहो बस स्टँड लय खराब आहे हो तुमचं. बस स्टँडचं काम होणार. होणार आहे ना आता. दिलं मोजणी करून गेले ती. हा होणार आहे ते पण. हा वांबरीत काम आमचे बाकी नाही. चला ठीक आहे, धन्यवाद तुमचा. धन्यवाद.